नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आता पार्थ पूर्णपणे सॉर्ट आउट झालेला आहे आणि तो आता नंदिनीकडे जाऊन सुद्धा सगळं काही तिला सांगतो आणि त्यानंतर तो जीवासमोर सुद्धा सगळं काही कबूल करतो आणि त्यानंतर काव्याला घेऊन तो चक्क परीक्षेला घेऊन जायसाठी सुद्धा तयार होतो आणि त्या दोघांच्या मधलं तर सगळं काही सॉर्ट आउट होतं. आणि मित्रांनो, आता इथे नंदिनी सुद्धा काव्याला ऑल द बेस्ट करायसाठी आलेली असते. तिची परीक्षा असते त्यामुळे आणि ती आल्यापासून फक्त जीवाकडेच बघत असते मित्रांनो. आणि हे खूप छान असं मस्त दाखवलेलं आहे त्यांनी. तर चला मित्रांनो, आजच्या भागाला आपण सुरुवातीपासून बघूया. आता पार्थ इथे नंदिनी जवळ आलेला असतो आणि तो तिला सांगत असतो, गेले कित्येक दिवस जे माझ्यामध्ये बघण्याची हिंमत नव्हती ते क्षण माझ्या डोळ्यासमोर यायला नको होते. असं वाटायचं की जेव्हा केव्हा काव्या आणि जीवा एकमेकांच्या समोर एका घरात एका छताखाली येतील तेव्हा त्यांच्याकडे बघून मला एकच गोष्ट आठवेल, ते म्हणजे तो 16 डिसेंबरचा तो फोटो. कारण तेच तर अंतिम सप्त होऊन बसलं होतं ना आपल्यासाठी. नाही, मी ते विसरण याचा प्रयत्न केला खरा, पण ते विसरणं म्हणजे बाहेरून फोटो फ्रेम पुसण्यासारखं होतं, पण धूळ मनातल्या नात्याला लागलेली होती. बाहेरून काच पोचल्याने काय फायदा होणार होता. पण शेवटी तो क्षण आलाच. जीवा परत आला. जीवा आणि काव्या एकमेकांच्या समोर, एकमेकांच्या जवळ, इतके जवळ की जेव्हा तो रडत होता तेव्हा काव्या जीवाच्या डोक्यावरती हात ठेवून थोपटत होत्या. त्याला ती धीर देत होती आणि त्यानंतर तो नंदिनीच्या एकदम समोर जातो आणि म्हणतो, नंदिनी, तो क्षण मी विटनेस केलेला आहे. आज ते एकमेकांच्या समोर होते आणि म्हणतो, आई बाबांची शपथ घेऊन सांगतो, माझ्या मनात कुठलाही वेडावाकडा विचार आला नाही. मला तो फोटो सुद्धा आठवला नाही. जसे आपण एकमेकांना धीर देत होतो ते आठवलं मला. पार्थ आणि नंदिनी परिस्थितीने भिरभिरलेले पण आपल्या पार्टनरशी लॉयल असलेले, एकमेकांशी बोलून लग्नाची उमेद जागवणारे. शेवटी प्रेम जिंकलं. नंदिनी, 16 डिसेंबरमुळे ना आमच्या नात्याला लागलेली धूळ आज ती पुसली गेलेली आहे नंदिनी. आणि आज मला सगळं काही लख दिसते नंदिनी. आणि असं त्यान सांगितल्यानंतर आता नंदिनी, जी काही रडत असते मित्रांनो, ती आता हसू लागते आणि तिला सुद्धा त्या गोष्टीचाच खूप छान वाटतं, आनंद वाटत असतो आणि ती आता आपले डोळे पोचते आणि त्यानंतर ती जाऊन थोडसं बाजूला कट्ट्यावरती बसते आणि तेव्हा पार्थ सुद्धा जाऊन तिच्या शेजारी बसतो आणि त्यानंतर तो आता नंदिनीच्या डोक्यावरतीच हात ठेवतो आणि म्हणतो, आता मी जे काही बोलणार आहे ना ते नंदिनीचा मित्र म्हणून नाही, तर मी जीवाचा दादा म्हणून बोलणार आहे, असं तो सांगतो आणि म्हणतो, गेले 21 दिवस जीवाने जे काही प्रयत्न केले ते तुम्ही बघितले. आणि अजून एक गोष्ट नाही, मी तुम्हाला फोर्स करणार नाहीये, पण देवाला प्रार्थना नक्कीच करेन, जशी आमच्या नात यावरची धूळ पुसली गेलेली आहे तशीच आता तुमच्या नात्यावरची धूळ सुद्धा पुसली जावी. कारण आपले पार्टनर्स आपल्यासोबत लॉयल आहेत हे आपल्याला कळालेलं आहे. हे फक्त आता मान्य करायची गरज आहे. आपण काय म्हणायचो नंदिनी, की आपण मोठी भावंड आहोत, आपण समजूतदार आहोत, पण आता आपली लहान भावंड आपल्यापेक्षा मोठी झालेली आहेत. त्यांना पटलेलं आहे की संसार दिवाळी इतकाच सुंदर आहे कारण त्यात मैत्रीचा आणि आपल्या प्रेमाचा कंदील झगमगतोय. मी तुम्हाला म्हणालो होतो ना नंदिनी, की एक दिवस असा येईल की त्यांना हा डिवोर्स स्वरूपी बॉम्ब आठवणार नाही. ते कंदिलाच्या पर्यायाने दिवाळीच्या प्रेमात पडतील आणि ते नंदिनी प्रेमात पडलेले आहेत असं तो एकदम विश्वासाने सांगत असतो आणि म्हणतो, ऐन फेब्रुवारीत आपल्या नात्याची दिवाळी लखलखते. नंदिनी, आपण सुद्धा आपल्या मनाच्या अंधारातून बाहेर येऊयात आणि आपल्या लहान भावंडांच मोठेपण एक्सेप्ट करूयात. असं म्हणून तो थोडंसं आपल्या घड्याळाकडे बघतो तर नेमकं मित्रांनो तेव्हा 11:11 झालेली असतात आणि म्हणतो, आजपर्यंत ना मी काव्यार्थासाठी मॅनिफेस्ट करत होतो, पण आज जीवन देणीसाठी करणार आहे, असं म्हणून वरती बघतो आणि म्हणतो, युनिव्हर्स #नंदिनी ये ना, असं तो बोलतो मित्रांनो आणि तिथून उठतो आणि निघून जातो
आणि तेव्हा नंदिनीच्या कानामध्ये परत त्याचे शब्द घुमू लागतात, आपण सुद्धा आपल्या मनाच्या अंधारातून बाहेर येऊयात आणि आपल्या लहान भावंडांच मोठेपण एक्सेप्ट करूयात. आणि नंदिनी आता त्या गोष्टीचा सगळा काही विचार करत असते मित्रांनो. आणि त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी सकाळी इकडे काव्या जेव्हा उठते, म्हणजे ती उठत असते आणि ती उठून बघते तर तिचा जो बोकडी असतो तो तिथेच बसलेला असतो आणि ती त्याच्या समोर जाते आणि त्याला ती म्हणते, गुड मॉर्निंग मिस्टर बोकडी. आणि त्याच्याशी ती बोलू लागते, म्हणते काय मॉर्निंग किस पाहिजे आणि लब्बाड होत चाललास ना तू दिवसेंदिवस. आणि म्हणते, मी मॉर्निंग किस तुला नाही देणार तर मग कोणाला देणार, असं म्हणून ती त्याच्या जवळ जाऊन त्याला किस देणारच असते. इतक्यात तो बोकोडी मागेच जाऊन पडतो आणि बेडवरून खाली उतरतो. तो तर काव्या म्हणते, म्हणजे ती डोळे उघडते आणि बघते तर तो बोकोडी खाली पडलेला असतो आणि ती म्हणते, खाली कसा काय गेला हा. आणि ती म्हणते, अरे काव्या तू काय झोपेत आहेस का, काय चाललेलं आहे हे. आणि त्याला म्हणते, तुला मॉर्निंग केस पाहिजे तर तू खाली कसा काय गेलास, असं म्हणून आता उठत असते आणि चिडत सुद्धा असते. म्हणते आणि म्हणे, मला मॉर्निंग किस पाहिजे आहे. आणि त्यानंतर ती उठून परत बेडवरून खाली येते आणि त्याच्या समोर परत जाते आणि त्याला म्हणते, काय रे कुठे पडून चाललायस तू, असं म्हणून त्याला धरत असते. तर तो परत मागे सरकतो. तर तेव्हा काव्या म्हणते, थांब थांब तुला पकडतेच, असं म्हणून ती परत त्याच्या मागे मागे तशीच चाललेली असते आणि तो मागे मागे सरकत असतो आणि ती थोडं पुढे जाऊन परत त्याला पकडणार असते. तर तो परत मागे सरकतो आणि काव्या तशीच रांगत त्याच्या मागे मागे जात असते आणि तो बोकुडी जो असतो तो तसाच मागे मागे सरकत असतो आणि काव या त्याला पकडायचा प्रयत्न करत असते. आणि त्यानंतर ती जोराने असं बोकुडी करतच जाऊन त्याला पकडणारच असते. इतक्यात तिथे पार्थ असतो आणि तो त्याला मागे खेचत असतो आणि तेव्हा काव्या जोराने पुढे गेल्यामुळे जाऊन पार्थच्या डोक्याला टक्करच मारते आणि त्या तिला आणि पार्थला सुद्धा जोराच लागतं. आणि ज्यावेळेस काव्या समोर बघते तर तिला पार्थ दिसतो तो आणि ती त्याच्याकडे बघून रागालाच येते आणि तेव्हा ती त्या बोकडीकडे सुद्धा बघते तर पार्थने तर त्याच्या मागे मांजा लावलेला असतो आणि त्याला तो खेचत असलेल तिला दिसत ते आणि ती पार्थवरती जोराची ओरडते, देशमुख तुम्ही या बोक्याला कंट्रोल करून माझी मजा घेत होता. तर पार्थ म्हणतो, हो. तर काव्या म्हणते, हो म्हणताय तुम्ही, थांबा तुम्ही तर आता, असं म्हणून ती रागारागात उठते आणि विचारते, काय हे हो, काय आगावपणा आहे देशमुख. तर पार्थ म्हणतो, नाही आगावपणा नाहीये हा. तर काव्या म्हणते, हो बरोबर आहे, आगावपणा नाही अचरटपणा आहे हा. तर पार्थ म्हणतो, होय पण शिकलोय कोणाकडून, तुमच्याकडूनच. संक्रांतीचा दिवस आठवतोय ना तुम्ही, मी हा आणि बोका. आणि तेव्हा काव्याला तो क्षण आठवतो ज्यावेळेस काव्याने संक्रांतीच्या दिवशी अगदी पार्थ सोबत असंच केलेलं असतं. पार्थ सुद्धा असाच अगदी त्या बोक्याच्या मागे गुडघ्यावरती रांगत पुढे सरकत असतो आणि तो ज्यावेळी जोराची झेप मारतो तर तो खुर्चीला जाऊन धडकलेला असतो. आणि ते आठवल्यानंतर काव्या आता खूप चिडलेली असते आणि ती आता पार्थने सांगितल्याप्रमाणेच ती उलट्याकडे मोजू लागते, 10 न 8 7. आणि तेव्हा पार्थ काहीतरी करतो. तर काव्या म्हणते, अहो एक मिनिट, तुम्ही ना भारतातल्या टॉप 20 आर्किटेक्ट एक आहात आणि अहो तुम्ही काव्याला कॉफी करताय. तर पार्थ म्हणतो, मग दन 8 हे काय तुम्हाला तुमच्या पिताश्रींनी शिकवले का, तुम्ही माझी कॉपी करता, मग तुम्ही तुमची कॉपी केलं तर काय झालं, हा घ्या बोका आणि परीक्षेत कॉपी करू नका माझी. आणि त्यानंतर तो पुढे बोलू लागतो, म्हणतो, सेंटर कुठे आले, पुण्याला कुठे आले, विजय अकॅडमिक सेंटर कोथरूड, असं तो बोलून दाखवतो. तर तेव्हा काव्या आश्चर्यचकितच होते आणि म्हणते, हे तुम्हाला कसं काय माहिती सगळं. तर पार्थ म्हणतो, बाय रोड 3.5 तासाचा प्रवास आहे. तर काव्या खूपच खुश होते आणि म्हणते, तुम्ही सोडायला येणार आहे का मला देशमुख. तर पार्थ म्हणतो, पण
मी असं कधी बोललो? तर काव्या म्हणते आत्ता. तर तुम्ही सगळं सांगितलंत ना, की माझं सेंटर कुठे आहे, कुठल्या शहरात आहे, किती वेळ लागणार, 3.5 तास लागणार आणि एवढी सगळी माहिती तुमच्याकडे आहे म्हटल्यानंतर मला वाटलं, की तुम्ही मला सोडायला येणार आहे. आणि म्हणते, या ना सोडायला. तर पार्थ म्हणतो, काय ना, मी टॉप 30 नाही, टॉप 20 आर्किटेक्टपैकी एक आहे. आणि वर्क प्रेशर खूप आहे. हो, मला नाही जमणार यायला. त्यापेक्षा तुम्ही एक काम करा, तशी तुमच्या या भोकडीला विचारा, कारण तुम्ही त्याच्या सोबतच गप्पा मारत असताना कायम त्याच याबरोबर विचारा, त्याला का रे गाडी येते, का तुला? आणि असं पार्थने म्हटल्यानंतर काव्या थोडीशी नाराज होते आणि आपलं तोंड वगैरे पाडून चाललेली असते. तर पार्थ तिला थांबवतो आणि म्हणतो, नाही, 1 मिनिट ऐका ना जरा, माझा पण आता खाली होतो, टक्कर झाली, शिंग वगैरे येतील. असं म्हणत असताना काव्या चांगलीच भडकते आणि म्हणते, काही मिळणार नाहीये. तुम्हाला टक्कर बिक्कर कसं आहे ना, ज्या माणसाला ना ऑलरेडी 100 शिंग आलेली असतील ना, तर त्या माणसाला अजून एखाद शिंग आलं तर काही फरक पडत नाही. त्याच्यामुळे नाही देणार मी तुम्हाला टक्कर. आणीत या बोकुडीला म्हणते, आणि तुला तर काय मॉर्निंग किस वगैरे अजिबात मिळणार नाहीये, असं म्हणून चाललेली असते. तर आणि नंदिनी, तुम्हाला ना प्रेमाचा अटॅक येतो, तेवढ्यात ना तुमच्या डोळ्यात, तुमच्या पाठीवरच्या हातामध्ये सगळ्या काही प्रेम असतं. मग अचानकच ना प्रेमाचा अनेस्थेशिया उतरतो आणि मग तुम्ही ना आम्हाला आधेसारखे हेट करायला लागता. आणि आता रिक्षात राहत होतो ना मी, तेव्हा असं बरेचदा घडलेलं आहे. नंदिनी माझ्यासाठी जेवण पाठवायची, नजर द्यायची, स्माईल द्यायची, सहानुभूती सुद्धा दाखवायची आणि अटेन्शन सुद्धा द्यायची. आणि अचानकच सीजन चेन वायाची एक झुळूक यायची आणि प्रेमाची पानं कुठं गळून गळून पडायची ते समजायचंच नाही. आणि तूही काव यासोबत हेच केलं असणार आहेस. आमचं ना, अरे हाच प्रॉब्लेम आहे. तुम्ही आम्हाला जरा प्रेम दाखवलं ना, की आम्ही ना कुत्र्याच्या त्या बोस्ट पिल्लासारखं तुमच्या मागे मागे येतो. नंदिनीनेही तेच केलेलं आहे आणि तूही तेच करत असणार आहेस काव्यासोबत. आणि असं तो सर्व काही बोलत असतो, पण पार्थ मात्र हसत असतो. आणि त्यानंतर आता तो त्याच्या खांद्यावरती हात ठेवतो आणि बसतो आणि म्हणतो, नॉट एनी मोर. तर तेव्हा जीवा म्हणतो, रिअली? तर पार्थ म्हणतो, हो रिअली. काय आहे ना, काल रात्री मी तुम्हा दोघांना एकत्र बघितलं. आणि असं त्यांना म्हटल्यानंतर जीवाला तर खूप मोठा धक्का बसतो आणि तो डोळे मोठे करूनच त्याच्याकडे बघतो. तर पार्थ म्हणतो, तू रडत होतास काव्या, तुझ्या डोक्यावरती हात टाकून ठेवून थोपटत होत्या. तर आता त्यांना असं सांगितल्यानंतर जीवा एकदम धक्क्याने उठूनच उभा राहतो आणि त्याला म्हणतो, हे बघ, तू जे काही पाहिलस ना, त्याचा अर्थ असं म्हणत असतो. तर तेव्हा पार्थ म्हणतो, त्याचा अर्थ ना तुम्हालाच माहिती आहे. जीवा असं म्हणून तो सुद्धा उठतो आणि त्याच्या दिशेने चालू लागतो. तर तेव्हा जीवा सुद्धा मागे मागे सरकत असतो आणि आता जीवा म्हणतो, अरे नाही नाही नाही, आमच यात खरंच आता असं काही सुद्धा नाहीये. तर पार्थ म्हणतो, करेक्ट, तुमच्यात तसं काही नाहीच आहे, मला माहिती आहे हे ना. मला काल रात्रीच पटलं. तर काल रात्री नाही, मी जेव्हा ना काव्याशी बोललो होतो ना, तेव्हाच मला पटलेलं होतं. पण काल रात्री ना त्याच्यावरती शिक्कामोर्तब झाला. एवढंच काय ना, छोटे इतके दिवस तुम्ही दोघे सुद्धा ना वेगवेगळ्या मार्गाने आम्हाला सांगत होता, पण खरा प्रकाश ना काल रात्री पडला. आणि जसा माझ्या डोक्यामध्ये प्रकाश पडला ना, मी थेट नंदिनीकडे गेलो. तर जीवाला ते ऐकल्यानंतर धक्काच बसतो आणि तो विचारतो, काय अरे, तू नंदिनीकडे गेला होतास? असं म्हणून तो खुश होतो आणि त्याला विचारायचा प्रयत्न करत असतो. तर पार्थ त्याच्याकडे एक नजर टाकतो आणि त्याला तो म्हणतो, हे बघ, हे सेम अशीच तुझी आता जी अवस्था झाली आहे ना, अगदी ती तशीच अवस्था झाली होती माझी. जी गेले 20-22 दिवस काव्याबद्दल मला बरंच काही वाटत होतं, पण हे असंच तुझ्यासारखं मी स्वतःला मागे खेचत होतो. आणि असो, तुझी नंदिनी काय ब्री नाहीये, काल रात्री लॉनमध्ये एकटीच अशी भूतासारखी उभी होती, तुला मिस करत होती ती. असं म्हणून तो आता एक एक बॉईल त्याला भरवू लागतो, त्याला खाऊ
घालू लागतो आणि म्हणतो, काय ना छोटे, काल रात्री मी तुम्हा दोघांना एकत्र बघितलं तेव्हा मला माझ्या आणि नंदिनीच्या जुन्या दिवसांची आठवण झाली. दोन मित्र तर आपल्या पार्टनरच्या बाबतीत बोलायला ना एकत्र रात्री बसायचे तसेच झालेला आहात तुम्ही. काल रात्री जेव्हा तुम्ही दोघं बोलत होतात ना, तेव्हा तुम्हाला दोघांना कसली सुद्धा भीती नव्हती की कोणीतरी येईल, कोणीतरी बघेल, कारण ना तुमच्या मनामध्ये आता काही सुद्धा नाहीये. आणि हे माझ्या काल रात्री लक्षात आलं आणि जसं माझ्या लक्षात आलं ना तसं मी थेट नंदिनीकडे गेलो आणि तुमच्यात आता जुनं काहीही शिल्लक नाहीये. काय आहे ना, 16 डिसेंबरच सगळं काही आता माझ्या मनातून पुसलं गेलेलं आहे. मला आता तुझ्याबद्दल आणि काव्याबद्दल आता काहीही वाटत नाहीये. तर तेव्हा आता तसं त्यानं सांगितल्यानंतर जीवाला तर खूप छान वाटतं आणि तो लगेचच विचारतो की तू हे काव्याला सांगितलंस का, आई बाबांना सांगितलंस का? तर पार्थ म्हणतो, नाही, अजून मी कोणालाच बोललेलो नाहीये. तर पार्थच बोलत असताना अजून एक बॉईल त्याला भरवत असतो. तर जिव्हा त्याचा हात पकडतो आणि म्हणतो, मग आधी जाऊन सांग त्यांना, तिला सगळ्यांच्या समोर सांग, मग मी मानेन. अरे तुम्ही बाउंड्री लाईन पर्यंत येऊन परत जाता रे. तर पार्थ म्हणतो, हो मी बोलेन काव्याशी, पण तू नंदिनी सोबत कधी बोलणार आहेस? अरे फेब्रुवारी सुरू झाला. तर जेव्हा म्हणतो, हा मग त्यात काय आहे? तर पार्थ म्हणतो, 14 फेब्रुवारीला काय असं हे मी सांगायचं का तुला? मग कधी बोलणार आहेस तू नंदिनीशी? तर जेव्हा म्हणतो, ऐक ना दादा, हे बघ, तू तुझं सॉर्ट आउट कर, मी माझं बघेन, सांगायचं का नाही ते, आणि मी कोणाच्याही मागे जाणार नाही. तिला वाटलं तर ती येईल माझ्या मागे. असं बोलत असताना पार्थ म्हणतो, आणि जर मागे आली तर? आणि त्याच्या जवळ येऊन त्याला विचारतो, नंदिनी जर तुझ्या मागे आल्या आणि त्यांनी जर तुझी माफी मागितली तर तू त्यांना माफ करशील ना? तर तेव्हा जीवा म्हणतो, अरे ते मी बघीन रे, तू ज्या अगोदर जा, तू काव्याशी बोल ज्या अगोदर. तर पार्थ म्हणतो, हो मी बोलणारच आहे काव्याशी, त्यांची उद्या महत्वाची परीक्षा आहे. आणि असं तो सर्व काही आता सांगत असताना काव्या तिकडून खाली येत असते आणि त्यांच्या दोघांचं बोलणं तिच्या कानावरती पडत आणि ती तिथेच थांबते. तर पार्थ म्हणतो, उगाच मी आता काहीतरी बोललो तर त्यांचं लक्ष दुसरीकडे जाईल. तर काव्या ती ऐकते आणि म्हणते, का जाईल? तुमचा काय संबंध? तर असं तिने म्हटल्यानंतर पार्थ चिडत नाही आणि हसतोच आणि तिच्याजवळ जाऊ लागतो. आणि तिच्याजवळ जाऊन तो तिला म्हणतो, काय संबंध, आणि मी तुमचा फोकस नक्कीच हलवू शकतो. तो आणि विचारतो, एक खाणार का, एक अंड खाणार का? तर काव्या म्हणते, नाही नको. तर पार्थ म्हणतो, जर खाल्लात ना तर मी तुम्हाला सोडायला येईन परीक्षेला. आणि असं त्याने म्हटल्यानंतर काव्या तर खूप खुश होते आणि एकदम एक्सायटेड होते आणि म्हणते, एक एक मिनिट, तुम्ही काय म्हणालात आता आणि मी काय ऐकलत? असं म्हणून ती तोंड मोठं करते. तर पार्थ लगेचच तिच्या तोंडामध्ये एक घालतो आणि हसतो आणि म्हणतो, करेक्ट ऐकलत तुम्ही एक घालत ना, मग आता मी हाला मला परीक्षेला सोडायला येईन. आणि मी तर म्हणतोय जेवण करून दुपारीच निघूयात. आणि ते सर्व काही मित्रांनो तिथे जिव्हा उभा राहून बघत असतो आणि त्याला तर ते खूप छान वाटत असतं की पार्थने आता काव्याला माफ वगैरे करून टाकलेलं आहे. तर तेव्हा काव्याला काही सुधरतच नसतं आणि ती म्हणते, नाही, एक एक मिनिट थांबा, आजच अहो, पण परीक्षा उद्या आहे माझी. तर पार्थ म्हणतो, हो बरोबर आहे, परीक्षा उद्याच आहे, पण आपण समजा जाताना काही अडचण आली, टायर पंक्चर झाला किंवा रस्ता बंद असेल तर तेव्हा काव्याला काही सुधरतच नाही आणि ती म्हणते, अहो टेन्शन, हार्ट बंद पडेल माझं. तर पार्थ म्हणतो, हो म्हणूनच तर म्हणतोय आपण आज दुपारीच निघूयात, इतक्या मोठ्या परीक्षेला जाताना बफर टाइम ठेवूयात ना, तिथे जाऊन सेटल होऊयात, असं तो हसत हसत सांगत असतो. आणि तेव्हा इकडे काव्याला तर धक्क्यावरती धक्के बसत असतात आणि जीवाला सुद्धा त्याचं खूप छान वाटत असतं आणि त्याला सुद्धा धक्के बसत असतात. तर तेव्हा आता काव्या लगेचच पार्थची कॉलर पकडते आणि आपल्या बाजूने खेचते आणि त्याला एक टक्कर देते. तर पार्थ डोक्याला हात लावतो आणि म्हणतो, अहो काय करताय हे? तर काव्या म्हणते, मगाशी टक्कर द्यायची राहिली होती ना, मग आता दिली नाही
तर काय होईल? माझ्या या शिंगेश्वर महाराजांना शिंग येतील. आणि असं तास सगळं काही जीवा बघत असतो आणि त्याला तर खूप छान वाटत असतं मित्रांनो. तर पार्थ म्हणतो, चला आवरायला घ्या बॅग, तुमची सुद्धा आणि माझी सुद्धा. तर तेव्हा काव्या लगेचच चाललेली असते. तर पार्थ तिला थांब आणि म्हणतो, नाही नाही, 1 मिनिट ऐका, मीच भरतो आपल्या दोघांची बॅग. पुढच्या काही तासात काव्यार्थचा एक नवीन प्रवास सुरू होणार आहे आणि रेडी व्हा त्यासाठी. आणि असं तो सांगत असतो आणि काव्या खुश असते. आणि इकडे जीवाला सुद्धा मित्रांनो आता पटलेलं असतं की आता पार्थ काही बॉर्डरी लाईनवरून परत आलेला नाहीये. त्याने सिक्सर म्हणजे बॉर्डरी लाईनच्या पलीकडे सिक्सर मारलेला आहे आणि तो सगळं काही त्याने सॉर्ट आउट करून टाकलेलं आहे. आणि जीवाला हे सगळं छान वाटत असतं. आणि आता पार्थ आणि काव्या असं दोघं बोलत असतात. इतक्यातच मित्रांनो तिथे नंदिनी येते आणि ती म्हणते, ऑल द बेस्ट काव्या. आणि तिला बघितल्यानंतर पार्थचे डोळे मोठे होतात. काव्याला पण धक्का बसतो आणि जीवा सुद्धा धक्क्याने तिच्याकडे बघतो. तर तेव्हा नंदिनी आता काव्याकडे आणि पार्थकडे बघायचं सोडून ती जीवाकडे बघू लागते. आणि जीवा तर तिच्याकडे बघत असतो, पण त्याला राग आलेला असतो आणि तो थोडंसं खाली वगैरे मान घेत असतो. आणि मित्रांनो, आजचा भाग त्यांनी इथे संपवलेला आहे आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. काव्या तर म्हणत असे, नंदिनी ताई तर मला भेटायला, मला ऑल द बेस्ट करायला आलेली आहे, पण तिची नजर मात्र दुसऱ्याच कोणाला तरी भेटायला आलेली आहे. कारण नंदिनी तर मित्रांनो आलेली असते काव्यासमोर, उभारलेली असते, पण ती बघत तर फक्त जीवाकडेच असते. तर तेव्हा आता जीवात म्हणजे तसं काव्याने म्हटल यानंतर म्हणजे नंदिनी त्याच्याकडे चाललेली असते. तर जेव्हा तिथून वरतीच निघून जातो, तर तेव्हा काव्य नंदिनीला सांगू लागते, खूप दुखावलेला आहे जीवा, आणि आपण देशमुखांच्या सुना आहोत आणि देशमुखांच्या मुलांना कसं नवायचं हे आपल्यापेक्षा जास्त चांगलं कोणाला माहिती असणार आहे, असं ती सांगत असे. तर काव्या चिडते थोडीशी आणि म्हणते, काय करता तुम्ही दरवेळी बगेमध्ये, असं म्हणून ती येऊन बॅग उघडते आणि नेहमीप्रमाणे पार्थने त्याच्यामध्ये काय नाही ते भरलेलं असतं. आणि ते बघितल्यानंतर काव्य तर तोंडावरतीच हात घेते आणि तेव्हा आपलं तोंड वळवतो. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.